जनता हायस्कूलमध्ये विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू। मुख्याध्यापक व उपोषणकर्ते यांच्यात जुंपली। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील जनता हायस्कूलच्या गेट जवळ गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय हुमराज कोळपकर यांनी शाळेतील गैरकारभाराबाबत बेकायदेशीर नोकरी भरती व शालेय उपोषण आहार संदर्भात माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती शाळेतील मुख्याध्यापक यांनी मागवून ही दिल्याने आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। सविस्तर वृत्त असे की सन 2012 पासून चिमठाणे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ चिमठाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांच्या संस्थेत गैरकारभाराबाबत बेकायदेशीर नोकरी भरती बाबत व पोषण आहार संदर्भात माहिती अधिकारात मुख्याध्यापक जनता हायस्कूल चिमठाणे यांच्याकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असून वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून व लेखी अर्जाद्वारे तक्रारी केलेल्या आहेत, परंतु मुख्याध्यापक व जनमाहिती अधिकारी तसेच जिल्हा प्रशासन हेतू पुरस्पर माहिती देत नसून माहिती अधिकार अधिनियम 2005 कायद्याचा तरतुदींचा गैरवापर करून मला वंचित ठेवले। जोपर्यंत सदरील मागण्या मान्य होत नाही, मला माहिती अधिकाराने प्राप्त होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही। उपोषण स्थळी प्राण गेले तरी चालेल, पण गावातील मुला मुलींच्या लढणार असल्याचं विजय कोळपकर उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले। मी कालपासून म्हणजे 18 तारखेपासून 11 वाजेला मी उपोषणाला बसलो। माझ्या प्रमुख मागण्या मी माझ्या बोर्डावर लिहिलेल्या आहेत, त्याप्रमाणे माझ्या मागण्या कराव्या आणि मी मरेपर्यंत या ठिकाणून मी माझ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उठणार नाही, एवढंच माझं म्हणणं आहे। कारण बेकायदेशीर शिक्षक भरती झाले मला माहितीच्या अधिकारामध्ये कागद दिलेला नाही। बऱ्याच वेळा यांना विनंती केली, यांच्याकडे अपील केले तरी यांनी मला कोणतीही माहिती दिलेली नाही आणि भ्रष्टाचारातून शिक्षक भरती ही झालेली आहे, ती पण शिक्षक भरती रद्द करावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पवित्र पोर्टलप्रमाणे भरती करण्यात यावी अशी माझी शासनाला तुमच्या माध्यमातून जाग यावी आणि त्यांना तुम्ही जागा करावं शिक्षण मंत्री आणि शासनाला आणि माझी ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि मला न्याय मिळावा। मला न्याय न मिळेपर्यंत मी या जागेवर उठणार नाही आहे आणि मी मरेपर्यंत या ठिकाणी माझं उपोषणाला थांब। बरोबर संदर्भात मागण्या खालीलप्रमाणे आहेत। त्यांची पहिली मागणी जी मागितलेली माहिती अधिकार 2-5000 अन्वय माहिती उपलब्ध करून देण्याबाबत, मागितलेली माहिती जी होती माहिती अधिकार 2005 अन्वय उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले होते, परंतु श्री कोळपकर हे त्रयस्थ व्यक्ती असून त्यांना कायदेशीर शासन निर्णयानुसार वैयक्तिक माहिती देता येत नाही, म्हणून वेळोवेळी उत्तरे पण दिलेली आहेत। त्यांचं दुसरी जी मागणी होती 2012-13 नंतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे होते यांच्या भरती जी होती माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशान्वये व माननीय शिक्षणाधिकारी जी.प. धुळे माध्यमिक तसंच माननीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी सर्व दस्तऐवज पडताळणी करून मान्यता दिलेली आहे, म्हणून सन 2012-13 नंतर झालेली शिक्षक व शिक्षकेतर भरती ही नियमानुसार आहे। तसंच त्यांची पुढची मागणी जी होती ती म्हणजे रिक्त पदांवरची, या रिक्त पदावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जागी जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनबाबत माननीय शिक्षणाधिकारी जी.प. धुळे यांच्याकडून रिक्त असलेल्या विषयांचे व संवर्गाचे शिक्षक असल्यास संस्था आदेशानुसार शाळेत समायोजन करण्यात तयार आहोत। तसं पुढची जी मागणी त्यांची 23-24-25 संच मान्यतेनुसार पदांवर पवित्र पोर्टलद्वारे, तर माननीय शिक्षणाधिकारी जी.प. धुळे यांच्याकडून अद्याप प्राप्त झालेली नाही संच मान्यता व रिक्त पदांवर पवित्र पोर्टलद्वारे बिंदू नामावलीनुसार भरती करणे हे संस्थेचे अधिकार असल्याने त्यावर संस्था योग्य तो निर्णय घेईल, हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा।